शुभप्रभात मित्रांनो, मी पंकज मोरे. स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओचा विषय खास आहे मित्रांनो, कारण आज आलो आहोत आपण मीटर पासिंग करायला. तर मीटर पासिंग करायला आपण कुठं आलेलो आहे? मोशीला. मोशी RTOला इथं तुम्हाला दाखवतो. आपला 7वा नंबर आहे. सकाळचे 7 वाजणार आहे आणि 7वा नंबर आहे आपला. तर बघूया, तुम्हाला दाखवतो आजचं पूर्ण कसं मीटर पासिंग होतं आणि काय लागतं. तर मी तुम्हाला पावती दाखवतो आणि काय करायला लागतं. तर मीटर पासिंग करायचं असल्यास तुम्हाला सुरुवातीला मीटरवाल्याकडे जावं लागतं. जसं की आमच्या इथं चिंचवड स्टेशनला एक बालाजी मीटरवाला आहे, बालाजी. तर तिथे गेले की तुम्हाला मीटर दाखवावं लागेल, मीटर चेक करावं लागेल. जर मीटरमध्ये फॉल्ट असेल तर सॉफ्टवेअर मारावं लागेल 25 रुपयाचं. सुरुवातीला 25 रुपये आणि नंतर ते वाढत जातं. नाईट चार्ज असतो, तो एक अपडेट व्हायला पाहिजे आणि टाईम अपडेट व्हायला पाहिजे त्याच्यात. आणि मीटर पासिंग करायला म्हणजे खर्च आहे मित्रांनो. वायर खराब झाली तर 450ची वायरच आहे नुसते. बराच खर्च केल्यानंतर तुम्हाला ती पावती आणि लॉक दिलं जाईल. तर त्याचे वेगळे पैसे आहेत, वेगळे चार्जेस आहेत. तुम्हाला दाखवतो कुठली पावती आहे, काय कसं असतं ते. तुम्हाला दिसत असेल ही पावती आहे, ही अशी पावती असते मीटरची. तर ह्याच्यावर मॅडमचा वगैरे जो कोणी आता इथला इन्चार्ज असेल, पोलीस असेल, त्याचा सही येणार आहे. शिक्का सही काहीतरी येईल आणि मग हे आपलं राऊंड होईल. एक 35 रुपये आले पाहिजे. तर ते जर मीटर बरोबर आला असेल तर एका राऊंडमधून मग नंतर तुमचं दुसऱ्या वेळेला दुसऱ्या राऊंडला तुमचं हे होणार आहे. हे जे लॉक आहे ते मीटरला पोलीस, ते तुमचे RTOचे पोलीस असतात जे, ते लॉक करतील व्यवस्थित आणि सगळं चेक करून साईन करतील. मग तुमचा मीटर पासिंग होईल. हे बघा मित्रांनो, 7वा नंबर आहे आपला. हे आपण इथं मीटर पासिंग करायला थांबलेलो आहे. ही आपली गाडी आणि इथं सगळ्या बऱ्यापैकी नवीन गाड्या आहेत. हे आपले रिक्षा बांधव आहेत आणि आपल्यानंतर एक गाडी आहे. तर इथं एजंट लोक जे आहेत सगळे ते त्यांना बनवायचे कामं करतात की हे लागतंय ते लागतंय. तर सगळी माहिती काढून जावा, नाहीतर तुमचा आर्थिक भुर्दंड बसू शकतो मित्रांनो. आज बघा सकाळी सकाळी एक एजंटने बघा हे लावलंय. म्हणला हे खराब झाले. हे आता हे दिसतंय तुम्हाला, ही पट्टी 50 रुपये घेतले याचे. तर आपण मीटरने चालवतच नाही, पण ठीक आहे चला, आता मीटर पासिंग करतोय म्हटल्यावर करून घेतलं आपण ते 50 रुपये सगळं. पण बाकीच्या ज्या पट्ट्या असतात, आता ही पुढची रिक्षा आहे, त्याला तुम्हाला दिसायचं बंपर, खालचा बंपरला हे बघा ही पट्टी, बंपरची पट्टी यायची, ती सगळ्यांना लावावं लागते असं म्हणतोय. पण असं काही गरज नसते त्याची. हे सगळे पैसे खायचे धंदे आहेत. 7वा नंबर आहे मित्रांनो आपला आणि गाड्या वाढत जाणार आहेत आज, कारण आज पाऊस थोडा उघडला आहे, त्याच्यामुळे पासिंग पण होऊन जाईल तुमची. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर गाडी पासिंग करायची असेल तर वेगवेगळे डॉक्युमेंट क्लिअर लागतात तुम्हाला. आता त्याच्या अगोदर मीटर पासिंग एक प्रोसिजर आहे. तर मीटर पासिंग करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला मीटर दाखवतो. हे बघा, हे आपला मीटर आहे. हायर म्हणून आलं पाहिजे इथं. आणि हा टाईम, आता टाईम थोडा मिसमॅच होऊ शकतो. आता 7:15 वाजले, तिथं किती दाखवते तुम्ही पाहू शकता. आता हे मीटर टाकल्यावर आता इथं खाली जे आपल्याकडे जे लॉक आहे ते इथं कनेक्ट केलं जातं. ह्या दोन किती बघा इथं आतमध्ये जे तुम्हाला नोड 2 हात हे बोटं दिसतात तुम्हाला, हे जे नट आहेत तिथं पॅक केलं जातं. आणि पॅक केल्यावर साईन विन करून तुमच्याकडे रिसिप्ट आहे ते तुम्हाला दिली जाते. हे बघा. तर त्याच्या अगोदर तुम्हाला एक राऊंड मारायचा. आता इथून तुम्हाला समोर रिक्षा दिसत असतील, ते इथून चालू होतं पुढून. ते पुढं आता आपला 7वा नंबर आहे. तर पहिल्या रिक्षाच्या पुढं त्या मॅडमची नाहीतर सर असेल कोण असेल त्यांची गाडी असणार. तिथून एंडला जायचं, RTOच्या समोरून पुढून एक U-टर्न मारायचा आणि इथं येऊन थांबायचं. तर तिथं येऊन थांबलं की 35 रुपये तुमचे आले पाहिजे. तर 35 रुपये जर नाही आले तर तुम्हाला मीटर फॉल्टी आणि तुम्हाला परत जाऊन ते मीटर चेक करून आणावं लागतं. तर मीटर कसा असा टाकायचा आहे आणि आता वेळ चालू आहे बघा, हे 25 रुपये असं आलं पाहिजे तुमचं. ठीक आहे मित्र.
तर फ्रेंड्स पहा तुम्ही, ही मीटर पासिंगसाठी ही अशी पावती आहे आणि त्याच्यावर बघा मेन्शन केले आहे रेट ऑफ फेअर 25 रुपये आणि हे 1.5 रुपये पिकअप डिस्टन्स काय इन ते एक आहे आणि टोटल किती एका तासाचे 102 रुपये असं डिटेन्शन चार्जेस आहे। तर ही पावती तुम्हाला पाहिजे, त्याच्यावर ह्या सह्या पाहिजे आणि अजून याच्यावर सही शिक्का होणार आहे। आणि इकडे ही दुसरी पावती, ही पावती आहे 2000 रुपये दंड भरण्याची, म्हणजे हे 2000 रुपये आपण काल दंड भरला होता तर त्याची ही पावती आहे। तर ह्या दोन पावत्या तुम्हाला आता पोलीस जे आहेत ते मीटर पासिंग करायला त्यांना दाखवावी लागणार आहे। तर फ्रेंड्स पहा, हे सील आहे मीटरचं, हे अडकवायला म्हणजे हे बसवायला एक माणूस आहे, तर तो 50 रुपये घेतो आणि तुमचं मीटरची डिटेल हे सगळी एका कागदावर लिहून सील अडकवणार। मीटर पासिंग झाले म्हणजे 35 तुमचा मीटर आला डेड एंडला जाऊन, इथून मोशी RTO ला जाऊन त्याच्या पुढे जाऊन युटर्न मारायचा डेड एंडला, तिथून येऊन इथं थांबायचं 35 रुपये येणार आणि मग हा जो माणूस आहे तो हे सील इथं पॅक करणार आतमध्ये, मग तुमची पासिंग झाली असं समजायचं। तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता आता हे जे सही आणि शिक्का आहे हा मेन साहेबाचा बघा, प्रदीप शिवाजी पाटील तारीख आणि सही। आता हे मीटरच्या पावतीवर हे इम्पॉर्टंट आहे। तर एवढं झालं की समजा तुमचा समजायचं की मीटर पासिंग झालेलं आहे तुमचं। आता दुसरं एक काम केलं मित्रांनो आजच आपण, आता हे रेडियम लागतंय बघा, आता गाडीवर मी तुम्हाला रेडियम दाखवतो। तर हे सगळे रेडियम तुम्हाला लागणार आहे, ती पण आता 750 रुपये 700 रुपये द्यायचे म्हणल्यावर मी अजून मारून घेतली त्याच्यावरच पैसे द्यायचे म्हणल्यावर काय। हे बघा ही एक पट्टी आहे, हे दोन, ही एक पट्टी येलो पट्टी नंबरच्या वरची, आता नंबर टाकायचा आहे आपल्याला, ही व्हाईट पट्टी इकडे आता हे काढून टाकणार आहे पासिंग झालं की, आणि हे दोन गोल हे सगळं काढून टाकणार, म्हणजे गोलास पट्टी व्हाईट पट्टी ती काढ। रेडियमचं बिल बघा केलेलं आहे आपण हे, आणि त्याचं तुम्हाला जीएसटीचं हे बिल लागतं, हे चेक होतं सगळं तिथं, आणि हे फॉर्म नंबर ट्रेड सर्टिफिकेट हे पण लागतं। मीटर पासिंग झालेला आहे आणि आता 1 तारखेला दिवसांनी आपलं पासिंग होणार आहे। तर आता जाऊन फक्त ते अपर डिपर चेक करायचं आणि एक मागचा बल्ब, पार्किंग लाईटचा एक बल्ब गेलेला आहे तो आपल्याला चेंज करायचा आहे, तो आजच्या आज करायचं आहे आपल्याला हे सगळं। मग उद्या गाडी वॉशिंग बिशिंग करायचं आणि मग ते रेड ऑक्साईड एक कलर मारून टाकणार आहे खाली, आणि मग 1 तारखेला आपण पासिंग करायला येऊ सकाळी 8 वाजता 9 वाजता। तर चला मित्रांनो आता इथून ओला उबेर लॉग इन करूया आणि आपल्या साईडचं भाडं भेटतंय का बघूया, वाट बघूया आणि घेऊन जाऊया भाडं। अशा रीतीने आपली मीटर पासिंग झालेली आहे।